पाय पडल्यावर मुंगी सुद्धा चावते, इथं तर माणसांच्या नरडीचाच घेतला जातोय घोट. पाय पडल्यावर मुंगी सुद्धा चावते, इथं तर माणसांच्या नरडीचाच घेतला जातोय घोट. प्रत्येकाला आतडं आणि आतड्याला पीड, इथं कुणाचंच नसतं रिकामा पोट. म्हणून म्हणतो शब्दांनो पेटून उठा, म्हणून म्हणतो शब्दांनो पेटून उठा. माझ्या कवितेनं आता थेट काळजात पोचलं पाहिजे. तलवार नाकारून मी लेखणी घेतले हातात, कारण संविधान वाचलं पाहिजे. मी अंकुश आरेकर, जिल्हा सोलापूर, कविता सादर करतोय बोचलं म्हणून. लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून, लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी. अहो, लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी. मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा दानवांना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी. काळ्या ढेकळांचं रान काळ्या डांबरानं माखवलं, काळ्या ढेकळांचं रान काळ्या डांबरानं माखवलं. आम्ही अडोसा मागत होतो, स्वप्न लवासाचं दाखवलं. आज पोरी बसतात तिथं, काल पाखरं बसत होती. आज पोरी बसतात तिथं, काल पाखरं बसत होती. आणि पोरांच्या जागी सुद्धा गोफण फिरत होती. मित्रांनो, हे असंच होत राहणार. काळी माती झाकली ना की नाती उघडी पडत जाणार. मित्रांनो, हे असंच होत राहणार. काळी माती झाकली ना की नाती उघडी पडत जाणार. अहो, माणसांचं काय हो, माणसातलं जनावर तर आपण चारा खाऊन जगताना आपण पाहिलंय. पण अशानं फक्त मुकी पाखरं मरत राहणार, पण अशानं फक्त मुकी पाखरं मरत राहणार. सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा, सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा. आणि आळणी चटणीवरती भाकरी खातो इथला शेतकरी राजा. अहो, चहा नसतोच कपात आमच्या, अहो चहा नसतोच कपात आमच्या. कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती. अहो, चहा नसतोच कपात आमच्या, कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती. मला विचारायचं आहे, फुगून फुगून होतेच कशी 56 इंच छाती. अहो, फुगून फुगून होतेच कशी 56 इंच छाती. अहो, तुमची 56 इंच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. अहो, तुमची 56 इंच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. करतो काय, तर इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून, माझ्या बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आईच किती असते साधी. अहो, बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आईच किती असते साधी. आणि मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी. अहो, कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का. अहो, कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का. अहो, विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का. अहो, विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का. पंतप्रधान होण्यासाठी लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही तुमच्या लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. एकदा सांगा तरी मोदी, तुमच्या चहाच्या टपरीवर नेमकं कोण कोण चहा पिलं. एकदा सांगा तरी मोदी, तुमच्या चहाच्या टपरीवर नेमकं कोण कोण चहा पिलं. अहो, कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा पोलादी छातीमधल्या दमावर. कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा पोलादी छातीमधल्या दमावर. ह्या पावसावर कुणी बी करतं शेती, माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर. माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर. एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतं वरून. एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतं वरून. पण हा एसीतला प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो. गरिबी तशीच राहते माग जनरलचा डब्बा भरून. गरिबी तशीच राहते माग जनरलचा डब्बा भरून. आता जगभर प्रवास करा मोदी, आता जगभर प्रवास करा मोदी, पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा अगतिकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल. आता जगभर प्रवास करा मोदी, पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा अगतिकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल.
पंतप्रधान पदाचा नाही देणार तुम्ही, पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. आता हेच बघा ना, पंतप्रधानांनी दादांवर भ्रष्टाचाराचे अजून नुसते सुरूच केलते आरोप. पंतप्रधानांनी दादांवर भ्रष्टाचाराचे अजून नुसते सुरूच केलते आरोप, तर 2च दिवसात हात मिळवून मी तुमच्यासोबत येतोय असा दादांनी लगेच पाठवून दिला निरोप. पंतप्रधानांनी दादांवर भ्रष्टाचाराचे अजून नुसते सुरूच केलते आरोप, तर 2च दिवसात हात मिळवून मी तुमच्यासोबत येतोय असा दादांनी पाठवून दिला निरोप. तेव्हाच सिंचन घोटाळ्यात पाणी मुरल्याची मला झाली आहे खात्री. तेव्हाच सिंचन घोटाळ्यात पाणी मुरल्याची मला झाली आहे खात्री. मंत्रिपदाची शपथ उगीच कुणीही घेत नसतंय रात्री. मंत्रिपदाची शपथ उगीही कुणी घेत नसते रात्री. अशा शपथा दिवसा उजेडी जनतेसमोर घेतल्या जातात. अशा शपथा दिवसा उजेडी जनतेसमोर घेतल्या जातात, स्वतःला वाटेल तेव्हा नाही. अशा शपथा दिवसा उजेडी जनतेसमोर घेतल्या जातात, स्वतःला वाटेल तेव्हा नाही. पहाटेच शपथविधी केला नेमका, पहाटेच शपथविधी केला तेव्हा नेमकी कुणाला आणि कशाची दिली ग्वाही. हात मिळवून दादा त्यांच्यासोबत सामील झाले की भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधानांनी त्वरित केले बंद. हात मिळवून दादा त्यांच्यासोबत सामील झाले की भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधानांनी त्वरित केले बंद. म्हणजे आधी दाब द्यायचा आणि घाबरला की मिठीत घ्यायचा. म्हणजे आधी दाब द्यायचा आणि घाबरला की मिठीत घ्यायचा. मोदींना चांगला लागलाय छंद. अहो तुमची सगळी दुनियादारी कळते सगळ्यांना. अहो तुमची सगळी दुनियादारी कळते सगळ्यांना. सगळ्यांच्या येते हळूहळू लक्षात. सगळ्या चौकशा गुंडाळल्या जातात, फक्त प्रवेश करायचा आहे तुमच्या पक्षात. अहो तुमची सगळी दुनियादारी कळते सगळ्यांना. सगळ्यांच्या येते हळूहळू लक्षात. सगळ्या चौकशा गुंडाळल्या जातात, फक्त प्रवेश करायचा आहे तुमच्या पक्षात. न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणता, मग कुठे पारदर्शकता कारभारात. न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणता, मग कुठे पारदर्शकता कारभारात. एकाही रुपयाची अफरातफर नाही असं एक तरी डिपार्टमेंट आहे का तुमच्या सरकारी दरबारात. एकाही रुपयाची अफरातफर नाही असं एक तरी डिपार्टमेंट आहे का तुमच्या सरकारी दरबारात. अहो ईडी ती ईडीच. ईडी ती ईडीच सत्ताधाऱ्यांच्या नादानं कधीच शहाण्यासारखी वागली नाही. ईडी ती ईडीच सत्ताधाऱ्यांच्या नादानं कधीच शहाण्यासारखी वागली नाही. खऱ्याच्या मागे लागली सीबीआय, पण कधी खोट्याच्या मागे लागली नाही. या स्वायत्त संस्था राहिल्या आहेत केवळ स्वायत्त म्हणून नावाला. या स्वायत्त संस्था राहिल्या आहेत केवळ स्वायत्त म्हणून नावाला. त्यांचा वापर चालू केलाय फक्त भीती दावाला. मग घाबरणारे घाबरतात. मग घाबरणारे घाबरतात कारण असतात दगडाखाली हात. मग घाबरणारे घाबरतात कारण असतात दगडाखाली हात. नाहीतर माना खाली घालून बसले नसते. नाहीतर माना खाली घालून बसले नसते. नको तिथं घुसले नसते. स्वभावाप्रमाणे भिडले असते केंद्राच्या मनमानी सत्तेला. स्वभावाप्रमाणे भिडले असते केंद्राच्या मनमानी सत्तेला. कारण जेव्हा सत्य असते मुंगी तेव्हा घाबरत नसते हत्तीला. कारण जेव्हा सत्य असते मुंगी तेव्हा घाबरत नसते हत्तीला. आम्ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो असं समजून, आम्ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो असं समजून आज सत्तेत नसणाऱ्यांनी चुकूनही जाऊ नये हवेत. आम्ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो म्हणून आज सत्तेत नसणाऱ्यांनी चुकूनही जाऊ नये हवेत. आमच्यासाठी सब घोडे 12%, कुणीही धुतल्या तांदळाचे नव्हेत. आमच्यासाठी सब घोडे 12%, कुणीही धुतल्या तांदळाचे नव्हेत. हळूहळू सगळ्यांचीच प्रकरणं येणार आहेत बाहेर. हळूहळू सगळ्यांचीच प्रकरणं येणार आहेत बाहेर. सगळ्यांचा होणार पाहुणचार सगळ्यांना मिळणार आहेत. हळूहळू सगळ्यांचीच प्रकरणं येणार आहेत बाहेर. सगळ्यांचा होणार पाहुणचार सगळ्यांना मिळणार आहेत. कारण अजूनही भारतामध्ये कुपोषणानं लाखो मुलं मरतात. मग 70 वर्ष झाली, सांगा नेते काय करतात. भारतामध्ये दर तासाला 4 होतात रेप. विज्ञानाची गेली चंद्रा मंगळावरती झेप, पण भारतामध्ये दर तासाला 4 होतात रेप. मग कोण आहे निश्चिंत सांगा, कोण आहे सेफ. दारिद्र्याच्या रेषेवरती, नुसतं दारिद्र्याच्या रेषेवरती स्वातंत्र्याचं अत्तर. फक्त 70 झाली श्रीमंत वर्ष, होऊन गेली 70. अजूनही का होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मला उत्तर पाहिजे उत्तर. अजूनही का होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मला उत्तर पाहिजे उत्तर. पण उत्तरच द्यावी लागू नयेत म्हणून पत्रकार परिषदाच घ्यायच्या नाहीत. पण उत्तरच द्यावी लागू नयेत म्हणून पत्रकार परिषदाच घ्यायच्या नाहीत म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबासोबत ही वाकडं. पण उत्तरच द्यावी लागू नयेत म्हणून पत्रकार परिषदाच घ्यायच्या नाहीत म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबासोबत ही वाकडं.
प्रत्यक्षात कामाच्या नावानं बोंबाबोंब आणि नुसतं फुगवून सांगायचं आकडं. तसा लोकशाहीचा चौथा खांबही आता नावापुरताच उरलाय. तसा लोकशाहीचा चौथा खांबही आता नावा चाटुगिरी करणाऱ्यांच्या यादीत आता पत्रकारही शिरलाय. तसा लोकशाहीचा चौथा खांबही आता नावापुरताच उरलाय. चाटुगिरी करणाऱ्यांच्या यादीत आता पत्रकारही शिरलाय. आता इमान गहाण ठेवणाराही पत्रकार होतो. आता इमान गहाण ठेवणाराही पत्रकार होतोय. अशी बातमी मीच माझ्या कवितेतून देतोय. अशी बातमी मीच माझ्या कवितेतून देतोय. आता मोजक्या प्रश्नकारांच्या शिरावरती आला आहे लोकशाहीचा भार. आता मोजक्याच प्रश्नकारांच्या शिरावरती आला आहे लोकशाहीचा भार. साहित्यिकांनो लेखणीला लावा अजून धार. साहित्यिकांनो लेखणीला लावा अजून धार. कारण यांना नुसती सवय लागली आहे सभांमधल्या भाषणांची. नेत्याला जाण हवी देशापुढील प्रश्नांची. नुसती मंदिरे मडली सोन्याने, शाळेची पडली भिंत. नुसती मंदिरे मडली सोन्याने, शाळेची पडली भिंत. उघड्यावर भरते शाळा, कोणाला नाही खंत. म्हणे मोफत मध्यान्नाचे भोजन, म्हणे मोफत मध्यान्नाचे भोजन. काय त्या मध्यान्नाचा दर्जा, त्याला खाता खाईना कुत्रे. म्हणे मोफत मध्यान्नाचे भोजन, काय त्या मध्यान्नाचा दर्जा, त्याला खाता खाईना कुत्रे. अडाणी शिक्षण मंत्री आखतो देशाची शिक्षण सूत्रे. बघा बघा कोणाच्या हाती आपण देशाची देतो सूत्र. बघा कोणाच्या हाती आपण देशाची देतो सूत्र. मित्र म्हणत म्हणत आपल्याच बोकांडी बसला मित्र. मित्र म्हणत म्हणत आपल्याच बोकांडी बसला मित्र. बघा कोणाच्या हाती आपण देशाची देतोय सूत्र. देशाच्या सीमा, नागरिक, नागरिकत्व हे शब्दही मुळात सुव्यवस्थेसाठीच असतात, शाही स्वव्यवस्थेसाठी नव्हेत. देशाच्या सीमा, नागरिक, नागरिकत्व हे शब्दही मुळात सुव्यवस्थेसाठी असतात. अमित भाई, शाही स्वव्यवस्थेसाठी नव्हेत. रंग वरचाच वाढत चाललाय फक्त. मला तिरंग्यातले सर्व रंग जसेच्या तसे हवेत. कारण एक माणूस धर्म सोडला तर कोणत्याही धर्माची कट्टरता म्हणजे रक्ताचा सडा. कारण एक माणूस धर्म सोडला तर कोणत्याही धर्माची कट्टरता म्हणजे रक्ताचा सडा. म्हणून असं काहीही होण्याआधी जरा विचार करा थोडा. ही भारताची पवित्र भूमी जिला आई म्हणतो आपण. ही भारताची पवित्र भूमी जिला आई म्हणतो आपण. इथं सगळ्यांच्याच पूर्वजांनी सांडलं आहे रक्त. सगळ्यांच्याच पूर्वजांनी गाळला आहे घाम. ही भारताची पवित्र भूमी जिला आई म्हणतो आपण. इथं सगळ्यांच्याच पूर्वजांनी सांडलं आहे रक्त. सगळ्यांच्याच पूर्वजांनी गाळला आहे घाम. आता हिंदू मुस्लिम वाद करून, जाती धर्मात भेद करून शक्य तरी आहे का सशक्त भारताच्या निर्माणाचं काम? शक्य तरी आहे का सशक्त भारताच्या निर्माणाचं काम? तरीही ज्यांना ठेवायचे त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवा जरूर त्यांचे सर्व धर्म पंथ. तरीही ज्यांना ठेवायचे त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवा त्यांचे सर्व धर्म पंथ. घरामध्ये जरूर ठेवा सर्व धर्म ग्रंथ. पण मेंदूवर कोरून घ्या माझे हे विधान. देशाच्या पुढे राहील फक्त संविधान. देशाच्या पुढे राहील फक्त संविधान. कारण आजच्या घडीला सर्वसमावेशक, समुपदेशक केवळ ही एकच पुस्तिका वाटते मला या देशाच्या मापाची. कारण आजच्या घडीला सर्वसमावेशक, समुपदेशक केवळ ही एकच पुस्तिका वाटते मला या देशाच्या मापाची. हे राष्ट्र आहे, जहागीर नाही कुणाच्या बापाची. हे राष्ट्र आहे, जहागीर नाही कुणाच्या बापाची. इथं घाम गाळतो मजूर तेव्हा देश डोलतो तख्तावर. इथं घाम गाळतो मजूर तेव्हा देश डोलतो तख्तावर. रक्त सांडतो सैनिक आपला, देश चालतो रक्तावर. रक्त सांडतो सैनिक आपला, देश. धन्यवाद कवी. या ठिकाणी अतिशय खुमासदार शैलीमध्ये आणि या देशामधला भ्रष्टाचार, या देशामधलं वास्तव आपण आपल्या